श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर सकाळी सकाळी बघा गॅसची पूजा करून घेते. खूप प्रसन्न वाटतं. आणि तुम्ही म्हणाल ह्याच्यात काय टाकलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये बघा मी गुगळची धुरी देत असते, म्हणजे विस्तव घेत असते निखारा आणि त्याच्यावरती गुगळ टाकते, जेणेकरून घरामध्ये खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरण होतं. आणि आता बघा मी किचनमध्ये फिरवलं ना, सगळ्या घरामध्ये धूर करून घेते. किचनमध्ये, हॉलमध्ये, बेडरूममध्ये, दुकानामध्ये सगळीकडे असा दूर करून घेत असते, जेणेकरून घरातली निगेटिव्हिटी आपली पूर्ण दूर होईल आणि पॉझिटिव्हिटी निर्माण होईल घरामध्ये. यासाठी तर छान अशी सकाळी मस्त अशी आलेली आहे बागेमध्ये. खूप सुंदर सुंदर फुलं बागेमध्ये आलेली होती. सकाळी खूप छान वाटतं बघा बागेमध्ये आल्यानंतर. खरंच अशी सकाळ ना खूप प्रसन्न करणारी, दिवस खूप छान जातो. तर सकाळी सकाळी माझा रोजचा फेरफटका बागेमध्ये होतच असतो. आंघोळ झाली की पहिलं जे घरातलं काय असेल ते करायचं आणि पटकन बागेमध्ये यायचं, किंवा कधी कधी आंघोळ झाली की पहिलं बागेमध्ये सुद्धा येत असते. तर असं होतं. खूप प्रसन्न असं वातावरण, खूप छान. आज असं ऊन पण नव्हतं आणि धड पाऊस पण नव्हता. असं असं धुकं पडल्यासारखं असं वातावरण होतं. त्याचबरोबर तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे, जसं की रोज मी नित्यनेमाने महादेवाची पिंड तुमच्याशी शेअर करेल, अगदी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आणि एकदम सोप्या पद्धतीनं. खूप सोपी पद्धत आहे. ज्या ज्या माझ्या ताईंना रांगोळ्या काढायला येत नाहीत ना, त्यांच्यासाठी अगदी बघता क्षणी त्यांना रांगोळी काढता येईल अशी सुंदर छोटीशी महादेवाची पिंड काढून घेतली. आणि तुम्ही बघितलेलीच आहे कशी अगदी इझी काढता येईल अशी काढलेली आहे. तर खरंच खूप पांढराच कलर भरला, काळा भरला तरी खूप छान दिसतो, पण तो काळा वर्टिकल आहे म्हणून त्याच्यावरती मी पांढरा कलर भरलेला आहे महादेवाच्या पिंडीला. आणि मस्त असं बघा आपली 3 बोट आहेत ना, त्यांनी मस्त असं गंध काढला आणि त्यावरती लाल रंगाची एक रेष ओढली. खूप छान दिसतं. आणि ही फुलं बघा, एका ताईने काल विचारलं होतं ही फुलं कशी काढलेली आहेत, तर ताई ह्या फुलांसाठी माझ्याकडे छाप आहे, तो छापच टाकलेला आहे. त्यामुळे काय होतं बघा, महादेवाच्या पिंडीच्या आजूबाजूला सगळीकडे अशी पांढरी फुलं आपण वाहिलेली आहेत असं दर्शवतं. आणि खूप सुंदर अशी रांगोळी काढून झाली, उंबरापूजन करून घेतलं आणि खूप मस्त अशी सकाळची सुरुवात झालेली आहे आज माझा. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस माझ्यासाठी, हा येणारा प्रत्येक दिवस असाच असणार आहे. रोजची दारामध्ये महादेवाची पिंड, देवघरामध्ये सुंदर अशी महादेवाच्या पिंडीची पूजा आणि आपला मंगल कलश बघू शकताय. एका ताईने मला काल कमेंट केली होती की ताई मंगल कलशाच्या खाली थोडेसे तांदूळ आणि डिश ठेवा. तर त्यांचं ऐकलं. पहिलं होतं बरं का ताई, पण काय होतं बघा, मंगल कलशाखालचे तांदूळ आहेत ना, आपलं पाणी चुकून पडलं की खराब होतात. त्यामुळे मग मी ठेवायचं बंद केलं होतं. पण त्या ताईने सांगितलं, कसं आहे बघा, तुम्ही काही गोष्टी माझ्यासाठी सांगता ते चांगल्यासाठीच असतात. कलश खाली ठेवू नये मला पण मान्य होतं. त्यामुळे मी डिश घेतली आणि अगदी थोडेसे तांदूळ ठेवले आणि त्यावरती हळदी कुंकू टाकलं. आणि चला आता मस्त चहा पिते. श्री स्वामी.